अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या राज्य दक्षता पथकाने 2 दिवस गुप्त पाळत ठेवून गुजरात धुळे महामार्गावर अवैधरित्या गॅस व डिझेल चोरी करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई केली। या कारवाईत भारत पेट्रोलियम कंपनीचा LPG गॅस टँकर, HP कंपनीचा डिझेल टँकर, 140 व्यावसायिक गॅस सिलेंडर तसेच अन्य साहित्य असा सुमारे 1,55,95,114 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 3 आरोपींना रंगेहात पकडण्यात आले। ही कारवाई धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवल गावाजवळ सुरत धुळे महामार्गावरील अन्नपूर्णा ढाब्याच्या मागे व पार्श्वनाथ ढाब्यालगत करण्यात आली। राज्य दक्षता पथकाने 2 दिवस पाळत ठेवून गॅस व डिझेल टँकरमधून इंधनाची अवैध चोरी सुरू असताना छापा टाकला। कारवाई दरम्यान गुजरातहून जळगावकडे जाणारा GJ06AZ 4430 क्रमांकाचा LPG गॅस टँकर, त्यातील 17.42 मेट्रिक टन LPG गॅस, GJ12BZ 7999 क्रमांकाचा डिझेल टँकर, त्यातील 35 किलोलिटर डिझेल तसेच बोलेरो पिकअप, छोटा ट्रक, 130 व्यावसायिक गॅस सिलेंडर, गॅस भरण्याचे साहित्य, वजन काटे आणि ड्रममधील डिझेल साठा जप्त करण्यात आलाय। जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये LPG गॅस टँकर व गॅस साठा, डिझेल टँकर व डिझेल साठा, बोलेरो पिकअप, छोटा ट्रक, व्यावसायिक गॅस सिलेंडर, गॅस भरण्याचे नॉझल, वजन काटे आणि इतर साहित्याचा समावेश आहे। राज्यस्तरीय दक्षता पथकाचे प्रमुख श्री चंद्रकांत डांगे साहेब यांना मिळालेल्या माहितीनुसार आम्ही राज्यस्तरीय दक्षता पथकाची टीम धुळे जिल्ह्यामधील साक्री तालुक्यातील दहिवल गावामध्ये आली होती। हॉटेल अन्नपूर्णाच्या पाठीमागे डिझेल आणि गॅस टँकर मधून अवैधरित्या चोरी करताना आम्ही पकडलेला आहे। त्याच्यामध्ये साधारणतः आम्हाला 132 सिलेंडर सापडलेले आहेत आणि काही ड्रम्स आम्ही जप्त केलेले आहेत। टोटल 4 वाहनं जप्त केलेले आहेत आणि सदर मुद्देमाल हा 1,50,00,000च्या आसपास आहे आणि पोलीस स्टेशन मध्ये साक्री पोलीस स्टेशन येथे पुढील गुन्हा आणि तपास सुरू आहे। त्याच्यामध्ये 3 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत।